राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या कुमार विद्या मंदिर या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं, शाळेचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशानं सामाजिक कार्यकर्ते भरत देवर्डेकर यांनी शाळेला 50,000 रुपयांची देणगी दिली आहे। 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत झालेल्या कार्यक्रमात देवर्डेकर यांनी ही देणगी सुपूर्द केली। राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथं 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला। सरपंच दयानंद कांबळे यांनी ध्वजारोहण केलं। ग्रामस्थांनी ध्वजाला मानवंदना दिली। दरम्यान जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं, शाळेत आवश्यक शैक्षणिक साधनं उपलब्ध व्हावीत यासाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते भरत देवर्डेकर यांनी शाळेला 50,000 रुपयांची देणगी दिली। शाळेच्या विकासासाठी पुढील काळातही भरीव मदत करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। ही रक्कम शाळेकडे सुपूर्द करण्यात आली। यावेळी तुरंबे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीनं भरत देवर्डेकर यांचा गौरव करण्यात आला। जिल्हा परिषद शाळांचा विकास आणि अस्तित्व टिकवण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकानं पुढे येणं गरजेचं आहे। शाळेच्या विकासासाठी योगदान देणारी माणसं फार कमी असतात, अशा शब्दात डॉक्टर RP केसरकर यांनी देवर्डेकर यांचा गौरव केला। यावेळी उपसरपंच शमशाद बी पाटील, सेवानिवृत्त मंडल अधिकारी शिवाजी कोळी, शिंदे सेना संपर्क प्रमुख शाकीर पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुवर्णसिंग किल्लेदार, सागर भावके, संतोष सावंत, ग्राम महसूल अधिकारी युवराज केसरकर, ग्राम विकास अधिकारी शहाजी जाधव, कृष्णात गुरव, लहू जरक, माजी सैनिक पिराजी अंगस, वीरपिता तानाजी साबळे, राजेंद्र हळबे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते।